पुढची बातमी, गोकुळ दूध संस्थेच्या हलाल सर्टिफिकेटवरून नवा वाद आता सुरू झालाय। गोकुळ दूध संघाने घेतलेले हलाल सर्टिफिकेट हे केवळ एका विशिष्ट मंत्र्यांच्या नातेवाईकांना कंत्राट देण्यासाठीच काढलंय, असा खळबळजनक आणि थेट आरोप प्रकाश बेलावडे यांनी केलाय। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं नाव न घेता गोकुळच्या कारभारावर पुन्हा एकदा सडकून टीका करण्यात येते। हलाल सर्टिफिकेटची गरज आहे का? मुळात हलाल सर्टिफिकेटला संविधानिक मान्यता नाहीये, तरी हलाल सर्टिफिकेट का काढलं? आणि तुमचा जो प्रश्न आहे की आखाती देशांच्या विषयामध्ये, गोकुळचं असं कोणतं उत्पादन आहे जे आपल्याकडे बनतंय आणि ते विकलं जात नाही, पडून राहिलेलं आहे? अजून आमचं पुणे मार्केट आपण कव्हर केलं नाहीये, मुंबई मार्केट आमचं कव्हर करायचं पूर्ण बाकी आहे, गोवा मार्केट बाकी आहे। आमचं जर एखादं उत्पादन पडून राहत असेल किंवा आमची उत्पादन क्षमता भयानक वाढली आहे आणि त्याचा विक्री होत नाहीये, त्याच्यासाठी केलं तर वेगळी गोष्ट आहे। आणि त्याच्यासाठी ह्याला धर्मामध्ये आणण्याची काय गरज आहे? एखाद्याला एखादा गोकुळचा आयटम जर आवडत असेल तर त्याने विकत घ्यावा। माझ्या धर्माला मान्य असेल तर तो घ्यायचा। हलालचा अर्थ काय? माझ्या धर्मालाही मान्य आहे का तर मी घेणार, असं बाकी संविधानामध्ये अशी गोष्ट आहे का की ह्या धर्माला मान्य आहे तर मी घेणार, नाही तर घेणार नाही म्हणून?